शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुडेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 4 जानेवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये आजही आपल्याला पुन्हा एकदा दरामध्ये वाढ झालेली आहे आणि सरळ सरळ संकेत आहेत की कापूस दर आणखीनही वाढतोय आणि वाढलाय. तर जाणून घेऊयात आजचे नक्की कापूस बाजारभाव काय आहेत, कशा पद्धतीनं कापूस बाजारभाव राहतील आणि कितीपर्यंत वाढतील. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर डेली अपडेट जाणून घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडेगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे जवळजवळ जी 0% होती ती आता 11% झाली. यामुळे कापूस दरामध्ये वाढवणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जो रॉ मटेरियल पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ज्या जिनिंग संस्था आहेत त्या चालणार आहेत, तर त्यासाठी देखील रॉ मटेरियल पाहिजे आणि रॉ मटेरियल असल्याशिवाय त्यांचं प्रोडक्शन होऊ शकत नाही, जे की यावर्षी अतिशय जास्त कमी प्रमाणामध्ये, म्हणजे जे प्रमाण आपल्याला जी लागवडीचं किंवा जे उत्पादन आहे जे मिळायला पाहिजे त्याच्या जवळजवळ 50%च उत्पादन यावर्षी मिळालेलं आहे. परिणामी कापूस दर पुन्हा वाढणार आहे. तर हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे शेतकऱ्यांचा कापूस चांगल्या भावात जाईल ही शक्यता वर्तवतात. तर आता नक्की दर काय आहेत? तर कालचं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर कालचं गठन होतं 53,800 रुपये. तर आता त्याच्यामध्ये आणखी 200 रुपयांची वाढ होऊन 54,000 रुपये एवढं गठन झालेलं आहे. पहा, 53,500चं 53,800 झालं आणि 53,800चं 54,000 झालं, म्हणजे पुन्हा 200 रुपये वाढून 54,000चा एक नवीन टप्पा कापूस दरानं गाठला आहे. आता याच्यामध्ये आणखी किती शक्यता आहे, तर आणखी कमीत कमी 500 रुपये वाढू द्या आणि तिथून पुढं आपला विक्रीचा निर्णय घ्या. म्हणजेच कापूस दर काय होईल, तर थोडक्यात आता 54,000 गठन आहे, तर 53,800चा दर होता तो सर्वसाधारण 7,200 होता. 54,000मुळे आता तो सर्वसाधारण 7,300 होईल. स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्या काही जिनिंग आहेत तर त्या जिनिंगमध्ये, छोट्या जिनिंगमध्ये 7,400, 7,500 ह्या पद्धतीचा दर आहे, 7,600. परंतु ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत त्या ठिकाणी मात्र हा दर आता 8,100, 8,200 ह्या पद्धतीचा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 54,500 नंतर हा दर बऱ्यापैकी 8,500च्या आसपास राहील आणि जानेवारी अखेरीस जवळजवळ हा दर 9,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच स्थानिक दरामध्ये जवळजवळ 8,000चा टप्पा तरी अगदी आरामात गाठला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा, म्हणजे स्थानिक भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा इथं फायदा होणार आहे. त्यामुळे कापूस लगेच विक्री तरी करू नका. अडचण असल्यास जो काही लागतोय तेवढा विक्री करा, परंतु सध्या थांबणं अतिशय गरजेचं आहे आणि तेच तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे. कारण कापूस दर आणखी वाढणार आहे, याच्यामध्ये शक्यता खूप जास्त आहेत आणि सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतोय दर वाढणार आहेत, वाढणार आहेत आणि वाढणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. कमीत कमी आता 54,500 झाल्याच्या नंतर पुढे तुम्ही विक्रीचा निर्णय घेऊ शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.